श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळींनो, उद्या आहे 22 फेब्रुवारी गुरुवार आणि त्यातल्या त्यात उद्या गुरुपुष्यामृत योग आलेला आहे। अतिशय दुर्मिळ योग असतो हा गुरुपुष्यामृत योग, जो लवकर येत नाही। पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मंडळींनो की ज्या दिवशी पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो। गुरुपुष्यामृत योग अतिशय पवित्र आणि अमृत योग मानला जातो। या योगापासून शुभ कार्याला सुरुवात करतात आणि शुभ कार्य म्हणजेच काय, तर विवाह सोडला तर बाकी सगळ्या शुभ कार्यांसाठी हा योग खूप चांगला मानला जातो। त्याचबरोबर आता आपल्याला म्हणजे गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी काही सेवा आणि उपाय करायचे आहेत उद्या। तर ते आपल्याला काय करायचे आहेत, काय सेवा आहेत, काय उपाय आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। आणि अजून एक सांगेल की उद्या नक्कीच आवर्जून वेळ काढून उद्या गुरुपुष्यामृत योगावरती माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची सेवा करायला विसरू नका। मी जे उपाय सेवा सांगणार आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ते करायला विसरू नका, कारण की उद्या आपण जी काही सेवा करू माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी किंवा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी त्याचे 1000 पटीने जास्त फळ आपल्याला उद्या मिळणार आहे। त्याच्यामुळे यानंतर म्हणजे उद्याच्या नंतर हा योग कधी येईल लवकर सांगता येणार नाही। त्याच्यामुळे नक्कीच उद्या आवर्जून वेळ काढून सकाळी वाटलं असं लवकर उठा आणि पण वाटलं असं आल्यावरती करा, कामावरून जॉबवरून आल्यावरती करा, पण नक्कीच उद्या जे काही सेवा उपाय सांगते नक्की करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर उद्या अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला सर्वप्रथम काय उपाय करायचे आहेत ते जाणून घेऊयात। तर उद्या आहे गुरुवार, तर गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर शुचिर्भूत व्हायचं आहे। शुचिर्भूत झाल्यावरती आपल्याला आपला प्रवेशद्वार जो आहे तो उघडायचा आहे आणि जो उंबरा आहे तो उंबऱ्यावरती आपल्याला पाणी घ्यायचं आहे थोडंसं आणि त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र, आपल्याला मीठ आणि हळद टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा कपडा जो असतो तो कपडा बुडवून उंबरा जो आहे तो पूर्ण पुसून घ्यायचा आहे, स्वच्छ करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला हळदीचं लेपन करता आलं, तुम्ही नक्कीच हळदीचं लेपन उद्या त्याच्यावरती करा। आणि उद्या आपल्याला दारामध्ये रांगोळी देखील काढायची आहे आणि उद्या आपल्याला उंबऱ्याची पूजा आवर्जून करायची आहे आणि हळदीचं लेपन हे आवर्जून करा, कारण की माता लक्ष्मीला हळद म्हणजेच खूप प्रिय आहे। पिवळा जो रंग आहे तो माता लक्ष्मी श्रीहरी विष्णू खूप प्रिय आहे आणि त्यातल्या त्यात हळदीचं लेपन केल्यामुळे जी नकारात्मक ऊर्जा आहे ती घरामध्ये प्रवेश देखील करत नाही, वाईट शक्ती वाईट बाधा घरामध्ये प्रवेश करत नाही। त्याच्यामुळे उद्या नक्कीच हळदीचं लेपन करायला विसरू नका आणि त्यातल्या त्यात आपल्याला उंबऱ्याचं पूजन देखील उद्या करायचं आहे। हळद कुंकू व्हायचं आहे, रांगोळीवरती देखील हळद कुंकू व्हायचं आहे, फुलं अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर उद्या प्रवेशद्वार थोडासा तुम्हाला जिथे स्वस्तिक काढला आहे पहिलेचं ते पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला हळद आणि कुंकू मिक्स करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला परत स्वच्छ ते केल्यानंतर जे जुनं आहे ते पुसून काढायचं आणि नवीन उद्या हळद कुंकाचं मिक्स करून तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि बाजूला 2 खांब देखील काढायचे आहेत। अशा प्रकारे त्याचं देखील तुम्हाला पूजन करायचं आहे। अजून एक उद्या गुरुपुष्यामृत योग आहे, तर उद्या नक्कीच आपल्याला जे आपण दरवाजावरती दुर्गाष्टमीचं जे चित्र लावलं असेल, आपण जे दुर्गाष्टमीला आपण जे यंत्र लावतो 64 योगिनी यंत्र ते देखील आपल्या प्रवेशद्वारावर असेल, त्याची देखील उद्या पूजा करायला विसरू नका आणि उद्या शुभ लाभ आणि स्वस्तिक करायला दरवाजावर नक्कीच विसरू नका आणि त्याचे पूजन देखील आपल्याला करायचं आहे। त्यानंतर आपल्याला घरामध्ये उद्या सकाळी उठल्यावरती गॅसवर काही करायच्या अगोदर आपल्याला चालू करायचं आहे, म्हणजे जे बटन आहे जे आपण रात्री झोपताना बंद करतो ते ऑन करायचं आहे आणि आपल्याला जे आपली गॅस शेगडी आहे तिची पूजा करायची आहे, कारण की अन्नपूर्णा मातेला देखील उद्या खूप जास्त महत्व आहे। उद्या अन्नपूर्णा मातेची देखील आपल्याला उद्या पूजा अर्चा करायची आहे, म्हणजे माता लक्ष्मी सोबत अन्नपूर्णा मातेची देखील आपल्याला पूजा करायची आहे। त्यामुळे उद्या आपल्याला जी गॅस शेगडी आहे तिची पूजन करायचं आहे। गॅस स्वच्छ पुसलेला असावा, त्याच्यावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे हळद कुंकू मिश्रित आणि 2 खांब काढायचे आहेत। त्याच्यावर तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचे, फूल अर्पण करायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला अन्नपूर्णा मातेची जर मूर्ती ठेवून पूजा करता आली तर अतिशय उत्तम, साईडला ठेवता आली तर करा, नाहीतर सरळ फक्त गॅस शेगडीची जरी पूजा करता आली तरी उत्तम। धूपदीप दाखवून पूजा करून घ्यायची आहे आणि अग्निदेवतेची तुम्हाला प्रार्थना करायची आहे। त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे। देवपूजा करताना आपल्याला उद्या आवर्जून आपले जे गुरु आहे स्वामी समर्थ महाराज यांना उद्या अभिषेक करायला विसरू नका। जे कोणी ज्यांच्या घरात मूर्ती आहे ते रोज करतच असतील अभिषेक आणि नसेल करत तर उद्या गुरुवार आहे, आवर्जून गुरुपुष्यामृत योग आहे, अभिषेक करायला विसरू नका। पंचामृताने करा, दह्या दुधाने करा किंवा साध्या पाण्याने देखील करा, चालेल। त्यातल्या त्यात उद्या आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर देखील अभिषेक करता आला तर अतिशय उत्तम होईल आणि शंखाने, जे दक्षिणावरती शंख आपल्या घरात आहे देवघरात आहे त्याने तुम्ही अभिषेक करा, अतिशय उत्तम असेल। त्यानंतर तुम्हाला उद्या श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची तुमच्याकडे जर मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याचं उद्या पूजन करायला नक्कीच विसरू नका।
उद्या तुम्हाला देवघरात पूजन करता तर देवघरात पूजन करा, किंवा वेगळी पूजा मांडताल तर वेगळी पूजा मांडा, पण नक्कीच उद्या माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंच्या फोटोचं, मूर्तीचं पूजन करायला विसरू नका. जर मूर्ती असेल तर त्याच्यावरती अभिषेक करायला विसरू नका नक्कीच. आणि माता लक्ष्मीची जर मूर्ती असेल फक्त तुमच्याकडे तर त्याच्यावर तुम्ही ओम महालक्ष्मी नमः म्हणून अभिषेक करायला विसरू नका. एक माळ जप करायचा आणि अभिषेक करायचा आहे. अशा प्रकारे तुला पंचोपचार उद्या माता लक्ष्मीची आणि श्रीहरी विष्णूंची पूजा अर्चा करायची आहे, आपल्या गुरूंची पूजा करायची आहे. आणि उद्या आवर्जून नैवेद्यामध्ये म्हणजे आधी सर्वप्रथम त्यांना फुलं अर्पण करायची आहे. तर माता लक्ष्मी लाल फुलं अर्पण करायला विसरू नका. आणि श्रीहरी विष्णूंना पिवळं फुल प्रिय आहे, तर पिवळं फुल देखील त्यांना अर्पण करायचं आहे. आणि त्याचबरोबर उद्या आपल्याला माझे श्रीहरी विष्णूंना पिवळं रंग प्रिय आहे, त्याच्यामुळे त्यांना केळी किंवा पिवळी बर्फी, पेढा जे काही असेल ते तुम्ही प्रसाद म्हणून दाखवू शकता. आणि माता लक्ष्मीला खीर खूप जास्त प्रमाणात प्रिय आहे, किंवा पांढरी मिठाई असेल तर ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता. हे नैवेद्य तुम्हाला उद्या ठेवायचे आहेत पूजेमध्ये. आणि उद्या आपल्याला आवर्जून ज्यांच्या घरामध्ये श्रीयंत्र आहे, माता लक्ष्मीचं जे म्हणजे आसन आहे, श्रीयंत्र कमळगट्ट्याची माळ ठेवून जे आपण त्याचं पूजन करतो, त्याच्यावरती उद्या आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे नक्कीच. कारण की माता लक्ष्मीला आणि श्रीहरी विष्णूंना हे कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे. कारण की माता लक्ष्मीला लाल कलर हा रंग हा खूप प्रिय आहे. त्याच्यामुळे आपल्याला श्री सुक्तमचं 16 वेळेस पठण करून 5 बोटांनी किंवा मधल्या 3 बोटांनी तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. तुम्ही 99 मंत्राची एक माळ करून पण कुंकुमार्चन करू शकता. त्याचबरोबर श्री सुक्तमचं 16 वेळेस पठण करून शेवटी तुम्हाला फलश्रुती हात जोडून म्हणायची आहे. अशा प्रकारे पण कुंकुमार्चन करू शकता. त्याचबरोबर उद्या आपली जी कुलदैवत आहे आणि कुलदेवी आहे यांचं देखील पूजन करायला विसरू नका. कुलदेवीच्या टाकावर देखील तुम्ही जर कुंकुमार्चन केलं तर अतिशय उत्तम असेल. कारण की उद्या जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला माता लक्ष्मीची, आई कुलदेवीची, श्रीहरी विष्णूंची, आपल्या गुरूंची पूजा अर्चा करायची आहे. आणि त्याचबरोबर उद्या ह्या आपल्या कुंकुमार्चन वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या तर उद्या नक्कीच ललिता सहस्रनाम म्हणून पण कुंकुमार्चन करता तर अतिशय उत्तम असेल. ह्या सेवा मी तुम्हाला सांगते याच्यापैकी जेवढ्या जमतील तेवढ्या करा, पण नक्की आवर्जून करा. असं नका करू की काहीच केलं नाही, असं नको व्हायला. नक्कीच करा, कारण की उद्याचा योग हा अतिशय दुर्मिळ योग आहे, खूप अमृत योग असा आहे. त्याचबरोबर उद्या आपल्याला कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे. श्री सुक्तमचं 1 वेळेस किंवा 16 वेळेस पठण करता आलं तर अतिशय उत्तम. त्याचबरोबर तुम्हाला उद्या माता लक्ष्मीचं जे स्तोत्र आहे ते पठण करा, किंवा महालक्ष्मी अष्टकम आहे ते पठण करायला विसरू नका. नंतर अशा प्रकारे जे स्तोत्र आहे माता लक्ष्मीचे मंत्र आहेत, आणि त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंचं विष्णू सहस्रनाम स्तोत्र किंवा व्यंकटेश स्तोत्र पठण करायला विसरू नका. कारण की जिथे श्रीहरी विष्णूंची पूजा अर्चा केली जाते, त्यांचं नामस्मरण किंवा स्मरण केलं जातं, पूजा अर्चा केली जाते, तिथे माता लक्ष्मी ही आपोआपच घरामध्ये प्रवेश करते. कारण की माता लक्ष्मीला श्रीहरी विष्णूंची सेवा ही खूप जास्त प्रिय आहे. त्याच्यामुळे फक्त माता लक्ष्मीचीच पूजा करायला जाऊ नका, तर श्रीहरी विष्णूंची देखील पूजा करा. कारण की श्रीहरी विष्णूंचा जिथे वास असेल तिथे माता लक्ष्मी आपोआप येतच असते. त्यामुळे या सगळ्या सेवा उद्या तुम्हाला आवर्जून करायच्या आहे. नक्कीच विसरू नका. अतिशय साध्या सोप्या आहे, जे आपल्याला थोडा वेळच लागणार आहे, जास्त वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे नक्कीच सेवा आणि जे तुम्हाला सांगितले उपाय सुरुवातीला सकाळी जे करायचे ते करायला विसरू नका. तर अशा प्रकारे उद्या गुरुपुष्यामृत योग आहे. उद्यापासून तुम्ही आपल्या जे नवीन कार्य आहे, शुभारंभ असेल, एखादं दुकान उघडायचे, बुटीक उघडायचं आहे, पार्लर ओपन करायचं आहे, उद्योगधंद्याला सुरुवात करायची आहे, वास्तुपूजा असेल किंवा एखादी काही शुभ कार्य असेल, जागा घ्यायची असेल, तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही उद्या करू शकता. त्याचबरोबर उद्या गुंजभर सोनं का होईना लोक घेत असतात. कारण की असं म्हणतात की उद्या घेतलेलं सोनं हे मोडायची कधी वेळ येत नसते गुरुपुष्यामृत योगावरती. तर त्याचबरोबर सोनं तर घ्याच, पण त्याचबरोबर मी एवढं सांगेल की उद्या तुम्हाला देव्हाऱ्यामध्ये जर एखादी तुमची गोष्ट नाही आहे, एखादी देवाची मूर्ती नाही आहे, किंवा पहिलेच एखादी मूर्ती भंगलेली आहे आणि ती आपल्याला बदलायची आहे, तर उद्याचा योग चांगला आहे. नक्कीच उद्या गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही देवधर्माचे किंवा देवाचे जे साहित्य आहे ते उद्या नक्की घेऊ शकता. पोथी, पारायणाचे जे पुस्तक आहेत, ग्रंथ आहेत, ते सुद्धा तुम्ही उद्या घेऊ शकता. जपमाळ असेल, कमळगट्ट्याची माळ असेल, त्यातल्या त्यात श्रीयंत्र नक्कीच घ्या, आवर्जून घ्या. उद्या श्रीयंत्र जर घेतलं तर अतिशय उत्तम, कारण की ती माता लक्ष्मीचं आसन आहे. म्हणून म्हणते की उद्या श्रीयंत्र नक्की घ्या, यथाशक्ती घ्या, आवर्जून घ्या. तुम्हाला तुमची जी यथाशक्ती तुमची जी आई आहे तेवढं तुम्ही त्या गोष्टी घ्या उद्या, पण नक्कीच घ्या. ज्या गोष्टी तुम्हाला नक्कीच आपल्या देव्हाऱ्यामध्ये सजवायच्या आहेत, आपल्या देवासाठी घ्यायच्या आहेत, त्या नक्की उद्या घेऊ शकता. तर अशा प्रकारे या छोटेसे उपाय आणि सेवा घेऊन आले होते आजच्या व्हिडिओमध्ये. नक्कीच व्हिडिओ आणि सेवा आणि उपाय आवडले असतील तर नक्की व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.